रायगडच्या माणगाव तालुक्यामधील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते रमेश मोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात आमदार भरत गोगावले आणि रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन रमेश मोरे हे पक्ष प्रवेश करत असून रमेश मोरे यांना विकास कामे करण्यात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही। त्यांच्या शिवसेने पक्षामध्ये योग्य तो सन्मान केला जाईल आणि त्यांना मानाचे पद देण्यात येईल अशी माहिती यावेळेला आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे। एक मोठं नेतृत्व रमेशजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी, काही सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, काही सदस्य आहेत आणि अनेक कार्यकर्ते आहेत, हे सगळे आज आपल्या समोर इथं आलेले आहेत। ते तुमच्या तोंडाने तर सांगतीलच। तद्वत या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांच्या समेत रमेश मोरे हे आपल्या शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी आज आपल्याला आम्ही पाचारण केलेले आहे। स्वतः रमेश मोरे इथं हजर आहेत आणि जी काही वस्तुस्थिती आहे की त्या विभागामधली जी काही कामं, कारण तो मतदारसंघ जिल्हा परिषदेचा अर्धा माझ्याकडे येतो, अर्धा मोरब्याच्या इकडे येतो, तो आता एकत्र होऊन जाईल आणि एक चांगली व्यक्तिमत्व आज या शिवसेना पक्षामध्ये येत आहे। आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि त्यासाठी तुम्हाला आता बोलवलेलं आहे। स्वतः रमेश मोरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमेत इथं हजर झालेले आहेत। आता तुम्हाला जर काय त्यांना काय विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता। माझ्या मोरबा मतदारसंघामध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुमारे 2 कोटी रुपयांची विकास कामे केलीत। या विकास कामांवर प्रभावित होऊन आपण उद्याच्या सोमवारी कुणबी भवन येथे गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार आहोत अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। या पत्रकार परिषदेला आमदार भरत गोगावले, राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर यांच्यासह शेकाप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेठ यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत शेठनी त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत। विकासाचा निधी कधी कुठे कमी पडू दिला नाही। मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा मला त्यांनी 1.5-2 कोटीचा निधी भरत शेठनी स्वतः दिलेला आहे। आणि तर मला विकास कामावर, मी भरत शेठ यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदे गट भरत शेठ यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी माझ्यासोबत येणारे सरपंच, उपसरपंच, सन्माननीय सदस्य यांच्याशी सर्वांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे। लवकरच भरत शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल।